नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. संत गाडगेबाबा महाराज हे सामाजिक समता आणि अनिष्ट रूढी परंपरा विरोधी अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे दूत होते असे मत बहुचर्चित मराठी चित्रपट रुबाब या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर अणखांबे यांनी व्यक्त केले. सांगली येथील खासदार आमदारजी आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमात मराठी चित्रपट रुबाबच्या अभिनेत्यांनी आणि कलावंतांनी संत गाडगेबाबांना आदरांजली वाहिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, सिने अभिनेते विशाल शिरतोडे, तथास्तु कल्चरल अकॅडमीच्या अध्यक्षा सौ रश्मिताई भंडारे हे उपस्थित होते. या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक चेअरमॅन सिद्धार्थ कांबळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन हौसाई वृद्धाश्रमाचे समुपदेशक विजय लांडगे यांनी केले. मराठी चित्रपटातील सांगली जिल्ह्याचे योगदान नेहमीच मोठं आहे. आता शेखर अणखांबे आणि त्यांच्या सगळ्या टीमने रुबाबदार चित्रपट साकार करून पुन्हा एकदा सांगलीकरांचा गौरव केला आहे. गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी वृद्धाश्रमात भेट देऊन एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याला शुभेच्छा संदेश भाऊ भंडारे यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, विभाग प्रमुख चैताली तातुगडे, विजय लांडगे, निलेश नवघरे, नलिनी कांबळे, माधुरी मुळी, संदीप कोरे, सोनिका कांबळे, रेश्मा ऐवळे, राहुल ऐवळे, रवींद्र लाडगे, पूजा लोंढे, नंदाताई केंगार, वैशाली लांडगे, स्वप्नील बॅळीकुळी, श्यामसुंदर गाडे, भारती लोंढे, अमित मुळीक, संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखामाळी यांनी मानले.